Hello everyone. In this lecture we are going to see the fourth example based on normal distribution, which is different than first three example. If x is normal variate with mean 46 and STD 4, then find the first question, probability of x less than 50. Second one is probability of x greater than 50, and third one is probability of x between 42 and 54. Given for standard normal variate Z, that is SNV the area under normal curve is from 0 to 1 is 0.3413 and 0 to 2 is 0.4772. okay. आता बघा या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे बघा की x हे नॉर्मल व्हेरिएट आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग आता याच्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये काय सांगत होते की x इज बायनॉमियल व्हेरिएट असं बोलत होते. ओके. आणि त्याच्यानंतर त्याचा मीन दिलेला असेल किंवा एसडी दिलेला असेल, त्याच्यावरून तुम्ही त्याचे पॅरामीटर्स शोधल्यानंतर त्याच्या प्रोबॅबिलिटीज फाइंड केल्या. तर आता बघा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस आहे, आपण पाहिलेलंच आहे, विच टेक्स ऑल द पॉसिबल व्हॅल्यूज फ्रॉम दॅट इंटरवल. आता फर्स्ट एक्झाम्पल काय बघा की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर लेस दॅन 50 इज इक्वल टू 50 नाही आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 50 असण्याची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करायची नाही आहे. तर एक्स लेस दॅन 50 लक्षात येतं का आपण? लेस दॅन 50 म्हणजे याचा अर्थ कोणती व्हॅल्यू येणार, कोणकोणती व्हॅल्यू येणार बघा याच्यामध्ये. तर 49 येईल, 48 येईल, 48.5, 48.2 सगळ्या पॉसिबल व्हॅल्यू येतात. 33.33 43 असे कोणत्याही व्हॅल्यू येऊ शकतात याच्यामध्ये. 11.2 सुद्धा येऊ शकेल, 11.6 सुद्धा येऊ शकेल. ओके. सगळ्या पॉसिबल व्हॅल्यू एक्स मध्ये घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जसं बायनॉमियलमध्ये डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व करत होतो त्या पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने सॉल्व करता येणार नाही. म्हणजे जर तुम्ही फक्त इंटिजर व्हॅल्यू घ्यायचं म्हणला तर 50पेक्षा लहान व्हॅल्यू कोणकोणत्या येणार, तर पहिली व्हॅल्यू आपली तर एक्सची बघा काय येणार, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. याच्यामध्ये प्लस तुम्ही काय कराल, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. याच्यामध्ये प्लस काय कराल, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. प्लस काय कराल, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. असं कुठेपर्यंत जावं लागेल तुम्हाला, 50 पर्यंत जावं लागेल किंवा 49 पर्यंत जावं लागेल. पण असं करणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन याच्यावर एक सोल्युशन असेल की ज्याद्वारे आपल्याला यासुद्धा प्रोबॅबिलिटी फाइंड करता येऊ शकतात. मग मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की वी कॅन फाइंड एनी टाईप ऑफ प्रोबॅबिलिटी बाय नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. याचा अर्थ काय की जर तुम्हाला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जर कळालेला असेल तर तुम्ही कोणतीही प्रोबॅबिलिटी फाइंड करू शकता. तर ते आता तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये लक्षात येऊ शकेल. तर आन्सर बघा, गिवन mean is equal to 46, that is equal to mean m, because in normal distribution mean is denoted by small m. हे माहीत आहे तुम्हाला. बायनॉमियल मध्ये काय मीनचं नोटेशन आहे, आठवतं का बघा. नॉर्मल मध्ये मीनचं नोटेशन आहे एम असं आहे, तर बायनॉमियल मध्ये काय आहे, बायनॉमियल मध्ये एन मीनचं नोटेशन असतं एन पी. ओके, लक्षात ठेवा. आता मीन तुम्हाला किती दिला आहे, 46 दिला आहे. स्टँडर्ड डेविएशन तुम्हाला 4 दिलेला आहे. तर आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 50 इज इक्वल्स टू. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या प्रॉपर्टी आपण स्टडी करताना की each and every normal distribution must be converted into the standard normal distribution. That is, whatever mean of normal distribution you have to make it 0
and whatever variance of standard deviation of normal distribution you have to make it 1. ओके, आता याचा अर्थ काय बघा की स्टँडर्ड डेविएशन नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा मीन तुम्हाला काही दिलेला असेल तर तो तुम्हाला किती करावा लागेल, किंवा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन करावं लागतं, म्हणजे SNV करावं लागतं, याचं नोटेशन आहे Z. ओके, तर या तुम्हाला सगळ्या ब्रॅकेटमध्ये ह्या व्हॅल्यू दिलेत बघा. गिवन फॉर SNV Z द एरिया अंडर नॉर्मल कर्व इज 0.1 and 0 to 1 and 0 to 2 अशा काहीतरी व्हॅल्यू दिलेले आहेत. तर आता ह्या व्हॅल्यू काय दिलेलं असतात हे आपण पाहूया. आता प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 50 हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल. याचं कन्वर्जन तुम्हाला स्टँडर्ड नॉर्मलमध्ये करावं लागेल, म्हणजे जो मीन आहे 46 तो किती करावा लागेल तर 0 करावा लागेल, आणि जो स्टँडर्ड डेविएशन किती एवढा 4 आहे तो किती करावा लागेल 1 करावं लागेल, म्हणजे व्हेरियन्स 1 करावं लागेल. लक्षात घ्या. तर तुमचं ते डिस्ट्रीब्युशन नॉर्मलचं कशामध्ये कन्वर्जन होईल तर स्टँडर्ड नॉर्मलमध्ये होईल, आणि त्याच्यावरून आपल्याला प्रोबॅबिलिटीज फाइंड करता येऊ शकतात. तर आता काय लिहावं लागेल बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 50 फर्स्ट एक्झाम्पल बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ, आता स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटचा फॉर्म्युला म्हणजे झेडचा फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी ऑफ x मायनस मीन अपॉन सिग्मा विच इज लेस दॅन 50 मायनस 46 अपॉन 4. आता हे काय लिहिले बघा की झेडचा आपला फॉर्म्युला काय असतो की प्रोबॅबिलिटी ऑफ x मायनस मीन अपॉन सिग्मा हा त्याचा फॉर्म्युला असतो. ओके, तर x साठी काय लिहिले की x मायनस मीन अपॉन सिग्मा. तसंच आपण 50 साठी सुद्धा लिहायचं आहे, म्हणजे ही लेस दॅन 50 मधून त्याचा मीन काय मायनस होणार तर 46 दिला आहे, आणि त्याचा सिग्मा किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. ओके, तर हे तुमचं ब्रॅकेट कंप्लीट होईल. म्हणजे काय होईल बघा, याचा मीन किती होईल तर 0 होईल, आणि त्याचं स्टँडर्ड डेविएशन किती होईल तर 1 होतो. तर याचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा फक्त. जसं आपण x साठी लिहिलं आहे की x मायनस मीन अपॉन सिग्मा, तसंच आपण 50 साठी सुद्धा लिहायचं आहे. या ठिकाणी 50 साठी काय लिहायचं आहे बघा की 50 मायनस 46 हा काय आहे मीन आहे, आणि ते अपॉन काय करायचं आहे तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन. ओके, आता त्याच्यानंतर ॲन्सर्स काय येतात बघा. इज इक्वल्स टू सेकंड स्टेप बघा, ही इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ, आता x मायनस मीन अपॉन सिग्मा म्हणजे काय झालं झेड झालं, म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन झालं. लेस दॅन 50 मायनस 46 4 अपॉन 4 दॅट इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लेस दॅन 1. आता ही स्टेप नंतर तुमची महत्त्वाची स्टेप आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ झेड लेस दॅन 1. याचा अर्थ काय बघा की झेड याचा अर्थ SNV असतो, किंवा या नॉर्मल कर्वमध्ये हा जो नॉर्मल कर्व आहे तुमचा, त्या नॉर्मल कर्वमध्ये एरिया असतो. तो एरिया कसा घ्यायचा आहे की झेड हा एरिया असेल तर तो कसा घ्यायचा बघा लेस दॅन 1 घ्यायचा आहे. आता सुरुवातीला आपण हे पाहूया की या डायग्राममध्ये 1 कुठे येईल, तर हा तुमचा मध्ये 0 असेल, म्हणजे मीन आता तुमचं 0 मध्ये मीन असतो माहिती आहे तुम्हाला, तर तो किती झाला आहे 0 झाला आहे. आता झेडची व्हॅल्यू काय आली लेस दॅन 1 आली, म्हणजे हे 1 या ठिकाणी ड्रॉ केलं तुम्ही. ओके, हे 1 तुमचं असेल प्लस 1. आता एरिया याचा झेड याचा अर्थ काय घ्या म्हणून सांगितले एरिया घ्या म्हणून सांगितले. मग या डायग्राममध्ये एरिया कुठून घ्यायचा आहे की लेस दॅन 1 घ्यायचं, मग लेस दॅन 1 एरिया म्हणजे कोणता येणार तर हा येणार. ओके, तर हा एरिया तुम्हाला संपूर्ण फाइंड करायचा आहे. तो कसा फाइंड करायचा बघा, म्हणजे ती त्याची प्रोबॅबिलिटी असते. मग 0 पासून हाफ पार्ट किती असतो 0.5 असतो, बरोबर. आणि 0 to 1 ची प्रोबॅबिलिटी किती दिली आहे बघा या ठिकाणी तर 0.3430. ओके, त्यामुळे आता हे 0.5 असेल आणि हे 0.3413 हे काय करावं लागेल तुम्हाला इथं प्लस करावं लागेल, म्हणून या ठिकाणी प्लस केलेलं आहे. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी किती होईल 0.84. म्हणजे आपण प्रोबॅबिलिटी हा पॉईंट चालू केल्यानंतर, म्हणजे जवळजवळ 10 मेला प्रोबॅबिलिटी ऑफ पहिला फॉर्म्युला आपला काय होता
प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू एम डिवायडेड बाय एन होतं. त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय झालं की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स असं त्याचा फॉर्म्युला असतो. इज इक्वल्स टू काय असतो एन सी एक्स प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स क्यू रेज टू एन मायनस एक्स. हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला होता. आत्ता तुम्हाला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये एक फॉर्म्युला झाला कोणता बघा एफ ऑफ एक्स. खूप मोठा फॉर्म्युला होता बघा तो तसा. तर या स्क्रीनमध्ये बसणार नाही. अशा पद्धतीने होता. आता त्याच्यानंतर लास्ट काय फॉर्म्युला होता की झेडचा फॉर्म्युला आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स मायनस मीन अपॉन सिग्मा. हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करून तुम्ही प्रोबॅबिलिटीज फाइंड केला. आता हे तुम्हाला हे कशासाठी आहे तर हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, मग त्यासाठी इंटिग्रेशन डेरिव्हेशन हा मॅथमॅटिक्सचा पार्ट यूज करावा लागतो. त्याच्याच ऐवजी हे जर तुम्ही यूज केला म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट SNV तर तुम्हाला या प्रोबॅबिलिटीज फाइंड करता येऊ शकतात. आणि किंवा बीकॉम लेवलला यांनी तुम्ही प्रोबॅबिलिटीज फाइंड करायच्या. तर हे .84 कसं आलं लक्षात आलं. तर बघा, तर दुसरं एक्झाम्पल बघूया. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 50. सेकंड एक्झाम्पल. मग एक्ससाठी लिहिलं मी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स मायनस मीन अपॉन सिग्मा विच इज ग्रेटर दॅन 50 मायनस 46 अपॉन 4. ओके, आता सेकंड स्टेप काय बघा. एक्स मायनस मीन अपॉन सिग्मा याचा अर्थ हा झेड झाला. ओके, हा झेड. ओके, विच इज ग्रेटर दॅन 4 अपॉन 4 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1. आता या स्टेपला आल्यानंतर तुम्हाला डायग्रामच काढावं लागतो. त्याशिवाय तुम्हाला हे या ठिकाणी प्लस करायचं आहे की मायनस करायचं हे लक्षात येणार नाही. असा कोणताही नियम नाही की हे लेस दॅन असेल तर प्लस करा आणि ग्रेटर दॅन असेल तर मायनस करा, असं काही नाही आहे. तर बाय ग्राफिकली तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. तर कसं आहे बघा, आता मी 1च आन्सर आहे. या ठिकाणी 1 आहे, मात्र या ठिकाणी सुद्धा 1 आलेला आहे. मात्र साईन्स चेंज आहेत. या ठिकाणी लेस दॅन आहे, या ठिकाणी ग्रेटर दॅन आहे. तर त्याच्यामध्ये आन्सर्स काय येतात ते बघूया आपण. आता हा नॉर्मल कर्व आहे. मध्ये बरोबर काय असेल 0 असेल, कारण मीन तुमचा आता 0 झाला आहे, कारण तो स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. आता 1 आन्सर कुठे येतं बघा, हे 1. तर लक्षात ठेवा की 1 हा तुमचा या ठिकाणी असणार आहे. जर इथं -1 सुद्धा येऊ शकतं या ठिकाणी आन्सर, ते त्यावेळेला बघूया आपण. आता हे 1 आन्सर आले. आता हा झेड म्हणजे एरिया असतो. हा एरिया 1 पेक्षा मोठा घ्यायचा की लहान घ्यायचा बघा. एरिया दॅट इज झेड इज ग्रेटर दॅन 1 म्हणून सांगितलेला आहे. ग्रेटर दॅन 1 याचा अर्थ काय असेल की हा पार्ट 1 पेक्षा मोठा पार्ट कुठं असतो तर हा असतो. आणि या साईडला सगळा पार्ट कुठं असतो, हा लहान असतो, लेस असतो. या ठिकाणी 1 पेक्षा कमी व्हॅल्यू म्हणजे 0 असेल. हे 0च्या साईडला काय असेल -1 -2 -3 अशा व्हॅल्यू येतात. मग त्या 1 पेक्षा लेसच आहेत. ओके, मग आता हाच फक्त तुम्हाला जो शेड केलेला एरिया तो फाइंड करायचा आहे. तो कसा फाइंड केला आहे बघा. तर 0 पासून या साईडपर्यंत 0.5 असतो. ओके, आणि 0 to 1 0.34 हे दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. ओके, आता हे तुम्हाला प्लस करायचं की मायनस करायचं आहे. तर याच्यामध्ये नियम कोणताही नाही आहे, तुम्हाला तुमचं लॉजिक वापरून हे प्लस किंवा मायनस करायचं. ओके, आता हे काय करावं लागेल तुम्हाला, तर मायनस करावं लागेल. म्हणजे 0.5 मधून 0.3413 हे मायनस केल्यानंतर 0.1587 हे तुमचा आन्सर असेल. म्हणजे फक्त एवढाच पार्ट तुम्ही फाइंड करायचा आहे. त्यामुळे हे या टोटल एरियामधून हे 0 to 1 मी मायनस केलं. ओके, आता थर्ड एक्झाम्पल बघा. आता बिटवीनचा आहे म्हणजे मधला एरिया शोधायचा तुम्हाला. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 42 लेस दॅन एक्स लेस दॅन 54. आता मिडल एरिया शोधायचा आहे म्हणजे काय करायचं बघा की 42 आणि 54 याच्यामध्ये असणारी प्रोबॅबिलिटी तुम्हाला शोधायची आहे. म्हणजे जर हेच एक्झाम्पल मी वेटबद्दल घेतलं म्हणजे काय की एक्स हे नॉर्मल व्हेरिएट आहे आणि वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं वजन जर समजा हे 46 किलोग्रॅम आहे असं कन्सिडर करा आणि त्यांचं स्टँडर्ड डेविएशन आहे 4. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे की अशी किती विद्यार्थ्यांची वजन आहेत, अशी किती विद्यार्थी आहेत की ज्यांचं वजन 42
ते 54 यांच्या दरम्यान आहे हे शोधता येऊ शकते. मग फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय शोधलं तुम्ही की असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांचं वजन 50 किलोग्रामपेक्षा लेस आहे, याच्यामध्ये 50 किलोग्रामपेक्षा मोर आहे. याच्यामध्ये काय शोधणार आहे तुम्ही 42 ते 54 मध्ये किती विद्यार्थ्यांची, असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांचं वजन 42 ते 54 पर्यंत आहे. आता बघा, आता हे तुमचं एक्झाम्पल. ओके, आता काय करायचं आहे बघा तुम्हाला, जसं आपण एक्स साठी लिहितो एक्स, आता एक्स मायनस मीन अपॉन सिग्मा हे तुम्ही लिहिलं. ओके, तसंच या ठिकाणी 42 साठी लिहायचं 42 मायनस 46 अपॉन 4. तसंच या साईडला सुद्धा 54 साठी लिहायचं आहे 54 मायनस 46 अपॉन 4. या साईडचा आन्सर काय येतं बघा 42 मायनस 46 आहे, म्हणजे मायनस साईन येईल. 4 अपॉन 4 लेस दॅन झेड लेस दॅन 8 अपॉन 4, याचा आन्सर 8 येईल. ओके, 8 अपॉन 4. ओके, आता याचा आन्सर बघा -1 लेस दॅन झेड लेस दॅन 2 हे आन्सर येईल. आता हे कसं सॉल्व करायचं आहे बघा. आता एरिया कसा घ्यायचा आहे बघा. आता पहिल्यांदा आपण डायग्राम तर ड्रॉ केला. ओके ओके, आता हे तुमचं मध्ये 0 असेल. आता -1 तर या साईडला असतं, 0च्या लेफ्ट साईडला असतं हे माहिती आहे आपल्याला. आणि 2 कुठं असेल तर याच्यामध्ये असेल. ओके, राईट साईडला असेल. तर आता याच्यामधला एरिया शोधायचा, याचा अर्थ हा एरिया शोधायचा आहे. ओके, म्हणून हा डायग्राम तुम्ही ड्रॉ केलेला आहे किंवा त्यासाठी ड्रॉ केलेला आहे. मग आता हे कसं फाइंड केलं बघा. आता एरिया आपण काय काय घ्यायचं आहे बघा. 0 to 1 कुठं दिलं आहे 0.3413. ओके, आणि 0 to 2 काय दिले बघा या ठिकाणी 0.4772. आता या ठिकाणी मायनस साईन आले, परंतु तरीसुद्धा प्लस केलं, हे का? तर याला काही नियम नाही आहे. तर लक्षात घ्या की प्लस करायचं की मायनस करायचं हे डायग्रॅम शिवाय तुम्हाला कळणार नाही. ओके, आता हे प्लस का केले बघा. हा तुमचा 0 to 1 चा एरिया दिलाय आणि हा 0 to 2 चा एरिया दिलाय. याचा अर्थ या दोघांची समच केली पाहिजे, कारण हा शेडिंग एरिया जर तुम्हाला फाइंड करायचा असेल दोघांची समच केली पाहिजे, म्हणून या ठिकाणी सम केली. ती 0.8185 ही आन्सर आहे. ओके.